आलाय। या स्पर्धेत सहभागी झालेल्या राज्यभरातल्या मंडळांचे सर्वोत्कृष्ट देखावे आणि सर्वोत्तम मूर्ती या खास कार्यक्रमात आपण आता बघणार आहोत। सुरुवात करूया कोल्हापूरमधून। कोल्हापूर शहराच्या सानेगुरुजी वसाहतमध्ये असलेलं चावमेव ग्रुप हे गणेशोत्सवामध्ये नेहमी वेगवेगळे देखावे करण्यासाठी प्रसिद्ध आहे। यावेळी त्यांनी जो देखावा केला आहे तो प्रचंड ऐतिहासिक आहे आणि आपल्या सगळ्यांच्याच मनाला अतिशय भेदणारा या ठिकाणी देखावा आहे। आपण सगळ्यांनीच छत्रपती संभाजी महाराजांच्यावर आधारित असलेला छावा सिनेमा हे पाहिलेला आहे आणि या छावा सिनेमामध्ये छत्रपती संभाजी महाराज हे 12 मोठेच्या या ठिकाणी जी विहीर आहे या विहिरीच्या मध्ये शिवलिंगाच्या समोर बसलेले दृश्य आहे ते या देखाव्यामध्ये दाखवण्यात आलेला आहे। म्हणजे अतिशय हुबेहूब म्हणजे आपण सिनेमामध्ये जो सीन पाहिलेला आहे संभाजी महाराज ज्या पद्धतीने बसलेले आहेत तशाच पद्धतीची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि बरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीमागच्या बाजूला ही 12 मोठेची विहीर आहे आणि या विहिरीमध्ये गणपती बाप्पा हे विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। देखावा करण्यापाठीमागचा हेतू काय आहे मंडळाचा? आता कसं व्हायले तरुण मुलं म्हणा लोकांना इतिहासाबद्दल एवढी फारशी माहिती नाही। चित्रपटातली माहिती लोकांपर्यंत एवढ्या रिअलिस्टिकली पोहोचू शकत नाही। मग आम्ही असं ठरवलं की ह्यामध्ये लोक येऊन व्हिजिट करतील आणि या जागेविषयी माहिती म्हणा किंवा छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या ह्याच्यासाठी जे काय कार्य केले धर्मासाठी त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा आमचा हेतू होता। मग ऐतिहासिक ओळख ऐतिहासिक माहिती आत्ताच्या पिढीला व्हावी हा हेतू आहे तो या मंडळाच्या माध्यमातून समोर येतोय। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। नाशिकच्या एचएल कामगार मित्र मंडळाच्या माध्यमातून यंदाचा MiG-21 हे विमान प्रत्यक्षात नाशिककरांना या ठिकाणी पाहण्यासाठी एचएलच्या माध्यमातून या ठिकाणी ही सुवर्ण संधी जी आहे ती या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। आपण जर बघितलं तर विविध भारत पाकिस्तानच्या ज्या युद्धांमध्ये हे विमान या ठिकाणी वापरलेलं आहे आणि जे रशियन बनावटीचं हे विमान आहे याचप्रमाणे या विमानाची नेमकी जी माहिती आहे ती एकूणच नाशिककरांना व्हावी या हेतूने हे विमान या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी ऑपरेशन सिंधूरचा जो देखावा आहे तो देखावा देखील या ठिकाणी जिवंत देखावा या ठिकाणी या एचएल कामगार मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येतोय आणि सामाजिक जो संदेश आहे तो सर्व धर्म समभावाचा जो संदेश आहे देशभक्तीचा संदेश आहे तो देण्याचा प्रयत्न या मित्रमंडळाच्या माध्यमातून देण्यात येत आहे। तो आम्ही एक औचित्य साधून या निमित्ताने सर्व नाशिककरांना एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे जेणेकरून MiG-21 काय आहे कशा पद्धतीचं बनावटीचं कसं एअरक्राफ्ट आहे त्याचा यूज कसा झालेला आहे भारत पाकिस्तान किंवा भारत चायना युद्ध असेल त्याच्यामध्ये MiG-21चा अतिशय मोलाचा वाटा आहे आणि ते युद्ध किंबहुना आपल्या MiG-21 एअरक्राफ्टमुळेच आपल्याला जिंकता आलेलं आहे। सो याचा खूप मोठा असा रोल आपल्या सैन्य दलामध्ये आहे आणि शिवाय MiG-21 जे सर्जिकल स्ट्राईक आपल्या इथे झालं होतं आपण पाकिस्तानमध्ये केलं होतं। सो हेच ते MiG-21 एअरक्राफ्ट आहे की ज्याच्यातनं विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानमध्ये MiG-21 एअरक्राफ्टनेच हमला केला होता। कॅमेरामन किरण कटरेसह शिवम बोडके, एबीपी माझा, नाशिक।
नागपूरच्या खामला भागातील त्रिमूर्ती गणेशोत्सव मंडळाने यावरती आकर्षक असा देखावा सादर केलेला आहे। सोबतच जी गणेशाची मूर्ती आहे ती देखील अत्यंत देखणीय आहे। ज्योतिर्लिंग असतात, ज्योतिर्लिंगामध्ये एक प्रकारे गणपती विराजमान केलेले आहे आणि विशेष करून उज्जैनचं जे महाकाल ज्योतिर्लिंग आहे तिथल्या प्रतिकृती साकारण्याचा इथे प्रयत्न झालेला आहे। सोबतच जर आपण वर बघितलं तर एक गुफेचं रूप देऊन कुठेतरी एक आकर्षक सजावट करून जे भाविक आहेत त्यांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न या मंडळाने केलेला आहे। सोबत जय है कार्यकर्ता इथला जय, कैसी ये जो थीम है किस तरह से डिसाइड किया आपने और इसके पीछे क्या मकसद है आपका? ये इसलिए हमने डिसाइड किए थे, इस बार हमको लगा कि इस बार बाबा जी के दर्शन करवाना है सबको, इसलिए हमने खामला में महाकाल की नगरी बनाए। हमने यहाँ पे आकर्षण रूप के रूप में बाबा जी का रूप में दिया हुआ है, काल भैरव का भी रूप दिया हुआ है, ओमकारेश्वर का भी शिवलिंग यहाँ पे दिखाया गया है, ब्रिज भी बनाई गई है हमारे त्रिमूर्ति गणेश उत्सव मंडल में। लगभग हम 40 से 45 वर्षों से ये कार्य करते आ रहे हैं। हर साल कुछ ना कुछ हमारे इसमें नई नई झांकियाँ आपको देखने को मिलेंगी। गणपती सोबत शिवलिंगाचं देखील इथे दर्शन घेण्याची संधी भाविकांसाठी आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। वाशिमच्या कारंजा येथील जे कामर गाव आहे या कामर गाव येथील जय भवानी गणेशोत्सव मंडळ यांनी एक अनोखा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून साध्य केलेला आहे आणि तो म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं आणि वेगवेगळ्या रूपाचा गणपती जो की पर्यावरणपूरक असेल असा गणपती बनवण्याची इथं एक उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे। आणि अशाच प्रकारचा या वर्षीला जो गणपती स्थापन झालेला आहे तो आहे सुपारीपासून बनवलेला गणपती। आपल्यासोबत या मूर्तिकार आहेत या मंडळाचे, नेमकं त्यांनी कसा बनवला आहे, नेमकं काय लागलं त्यासाठी आपण जाणून घेऊया। काका मला सांगा नेमकं काय साहित्य लावलं आणि किती याच्यापासून? याला ते 9 किलो सुपारी लागली आणि आमच्या मंडळाच्या जय भवानी मंडळाच्या सदस्यांनी 9 सदस्यांनी 1-1 किलो सुपारी आणून आम्ही हे गणपती बनवलेला आहे। याला 10 दिवस लागले आणि याला खर्च जवळपास समजा 4-4.5 हजार रुपये खर्च लागलेला आहे। एकूणच जर पाहायला गेलं तर पर्यावरणपूरक अशी ही मूर्ती आहे। वेगवेगळ्या या सजावटीच्या माध्यमातून संदेश देण्याचं काम हे जय भवानी गणेशोत्सव मंडळ करत आहे। एकूणच जर पाहायला गेलं तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या मूर्तीची स्थापन करून लोकांना आकर्षित करण्याचं काम हे मंडळ करत आहे। म्हणून ते सगळं एबीपी माझा, वाशिम। गोंदिया शहरातील मनोहर चौक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने एक आगळा वेगळा देखावा साकारण्यात आलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकता ओडिशा राज्यातील जे जगप्रसिद्ध असलेली भगवान जगन्नाथ यांची जे जगन्नाथपुरी यात्रा आहे त्या यात्रेतील जो रथ आहे त्या रथाचा हुबेहूब असा देखावा या ठिकाणी या मंडळाने साकारलेला आहे आणि या रथाच्या आतमध्ये भगवान गणेश यांची 15 फूट उंच भव्य अशी मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे आणि असा आगळा वेगळा देखावा हा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। गोंदिया जिल्ह्यातील जे नागरिक जगन्नाथपुरी येथे जाऊन या रथाचे दर्शन घेऊ शकत नाही अशा नागरिकांना या ठिकाणी दर्शन घेता यावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून या मंडळाने हा देखावा साकारलेला आहे आणि म्हणूनच गोंदिया जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेश राज्यातून देखील हा देखावा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी येताना आपल्याला बघायला मिळत आहेत। देवेंद्र हांगडाले, एबीपी माझा, गोंदिया।
नवयोग गणेश मंडळाच्या वतीने यावर्षी हे 62वं वर्ष आहे आणि यवतमाळचा राजा म्हणून हे परिचित आहे। आणि यावर्षी कलकत्ता येथील जवळपास 45 कारागिरांनी स्वप्नों का महल ही थीम घेऊन हा जो देखावा तयार करण्यात आला आहे यवतमाळच्या राजासाठी। आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष आहेत। दादा, मला सांगाल नेमका स्वप्नों का महल ही थीम नेमकी काय आहे? जसं सर्वसामान्य माणसाला स्वप्नात येते की माझं घर किंवा माझा महल कसा असावा, त्या माणसाच्या स्वप्नाला मूर्तरूप देण्याचा एक संकल्पना आम्ही केलेली आहे आणि त्यावरून हा स्वप्नाचा महल असं बनवण्याचा प्रयास केलेला आहे। यवतमाळचा राजा यांच्या आज्ञेनुसार, यांच्या प्रेरणेनुसार हा महल निर्माण झालेला आहे। बंगाल येथील 45 कलाकारांनी 1 महिना दिवस रात्र मेहनत करून हा महल साकारलेला आहे। यवतमाळकरांची अशी आस्था आहे की या मूषकच्या कानात आपण आपली मनोकामना व्यक्त केली तर ती अवश्य पूर्ण होते। निश्चितच आपण जर पाहिलं तर स्वप्नों का महल म्हणजे सामान्य नागरिकांना जे झोपेत स्वप्न पडतं आणि आपलं खरं आयुष्य असायला पाहिजे असा हा देखावा या यवतमाळच्या राजा नवयोग गणेश मंडळाने यावेळी साकारलेला आहे। आणि संपूर्ण जिल्हाभरातून तिथं भाविक मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी येत आहेत। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। मागच्या काही वर्षांपासून या रत्नागिरी शहरामध्ये श्री रत्नागिरीचा राजाची मूर्ती बसते आणि आता जर आपण बघितलं तर आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। अगदी लालबागच्या राजाप्रमाणे ही मूर्ती आहे आणि त्याचप्रमाणे साधारणपणे या बाप्पाची वस्त्र जी दररोज चेंज केली जातात ती देखील या ठिकाणी होतात। शिवाय विधी देखील अगदी मोठ्या उत्साहाने संपन्न होत असतात। आता इथं जर आपण केली सजावट बघितली तर या ठिकाणी महाल उभा करण्यात आलेला आहे। दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या महाल साकारणं किंवा वेगवेगळे संदेश देणं हे काम देखील या मंडळाचं असतं। संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा देशभर जशी श्री लालबागच्या राजाची जशी महती आहे त्याचप्रमाणे रत्नागिरीच्या राजाची सुद्धा श्री रत्नागिरीच्या राजाची सुद्धा महती आहे। लालबागच्या राजाप्रमाणे जसं त्यांच्या शेजारी हनुमान मंदिर आहे तसंच इथे सुद्धा हनुमान मंदिर आहे। आणि जसा लालबागचा राजा आपल्या नवसाला पावतो, सगळ्यांच्या हाकेला धावतो, तसंच ह्या श्री रत्नागिरी राजाची सुद्धा तशीच महती आहे। नवस पावल्यानंतर जी देणगी स्वरूपात रक्कम गोळा होते, जे काय होतं तर ते साहेबांच्या आदेशाप्रमाणे, माननीय नामदार उदयजी सामंत साहेबांच्या आदेशाप्रमाणे जिथे जे जे गरजू असतील, जे अपंग असतील, ज्यांना निवारा नसेल, ज्यांच्या घराला आग लागली असेल, जे कोणी असतील अडले नडलेल्यांना आम्ही हे मंडळ जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात मदत करत असतो। तर वर्षभर विविध उपक्रम या मंडळाकडून राबवले जातात आणि अगदी प्रत्येक रत्नागिरीकर या ठिकाणी येतो, नतमस्तक होत असतो। विशेष बाब हीच आहे की अगदी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी या बाप्पाचं अगदी पारंपरिक ढोल ताशांच्या गजरामध्ये विसर्जन होतं। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। जगभरातल्या तब्बल 40 देशांच्या महावाणिज्य दूतांनी आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी